नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेज पुलाव दाखवणार आहे। घरात अवेलेबल साहित्यात व्हेज पुलाव हा टेस्टी कसा बनवायचा तो मी तुम्हाला आज सांगणार आहे। तसेच अगदी झटपट तयार होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी गाजर, सोयाबीन भिजत ठेवलेली होती ती घेतलेली आहे। तसेच कोबी, बटाटा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे सर्व घेतलेलं आहे। व्हेज पुलाव हा मी कुकरमध्ये करत आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे। यामध्ये मी जिरे, मोहरी, हिरवी मिरचीला मी कट करून घेतलेला आहे आणि उभ्या हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे। तसेच यामध्ये मी अख्खा लसूण घातलेला आहे आणि कढीपत्ता घातला आहे। हे थोडं आपण चांगलं तेलामध्ये परतवून घेऊ। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। कांदा चांगला थोडा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे आहे। यामध्ये मी बटाटा, सोयाबीन, टोमॅटो तसेच कोबी ही तुम्ही पुलावमध्ये अवश्य घाला। कोबीमुळे पुलावाला एक वेगळीच टेस्ट येते। हे सर्व आपण घालून घेतलं आहे आणि ते 5 ते 7 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। हे छान परतून तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि 2 चमचे शाही बिर्याणी मसाला घालणार आहोत। बाकी यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे मसाले घालणार नाही आहेत। फक्त शाही बिर्याणी मसाला आणि लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या एवढंच यामध्ये मी घातलेलं आहे। असाही पुलाव तुम्ही बनवून बघा, खायला खूप टेस्टी लागतो, रंगही खूप सुरेख येतो आणि एक वेगळीच चव भाताला येते। त्यामुळे मी दरवेळेस हा पुलाव वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते। त्यासाठी मी तुम्हाला त्यातली एक रेसिपी दाखवत आहे। यामध्ये मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, त्यामुळे यामध्ये मी 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे। हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहे। यामध्ये मी कोलम तांदूळ वापरलेला आहे। कोलम तांदळाची खिचडी ही खूप छान होते। तांदूळ आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे। 2 वाटी तांदळाला या ठिकाणी मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे। अगदी पाणी हे प्रमाणात घातलं तर आपला भात हा सुटसुटीत होतो, जास्त चिकट होत नाही, एक दाणा हा मोकळा होतो। त्यानंतर आपण मिक्स करून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊ। आपला भात हा तयार झालेला आहे। मस्त मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे। रंगही सुरेख आलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हीही करून बघा व्हेज पुलाव आणि कमेंट्स करून सांगा कसा झालाच। तसेच माझ्या चॅनलवर तुम्हाला पुलावचे वेगवेगळे रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।